नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर या जेड प्लांटबद्दल तर तुम्ही बरंच ऐकलं असेल. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा जेड प्लांट घरामध्ये असणं हे खूप प्रॉस्परस मानलं जातं. पण याच्यामध्ये एक जो गैरसमज आहे जे आपल्याला माहिती नाही आहे, ते मी तुम्हाला सांगते की हे कम्प्लिटली आउटडोअर प्लांट आहे, अजिबात इनडोअर प्लांट नाही आहे. मी जेव्हा आतमध्ये ठेवलं होतं ना, तर पानं अगदी सुकल्यासारखी झाली होती आणि आता बघा कंटिन्यू त्याला सूर्यप्रकाशामध्ये ठेवलं आहे तर त्याला मस्त पानं फुटत आहेत. तर याला ना असं मातीमध्ये मध्ये मोकळी करायची आणि याला सगळ्यात बेस्ट जे खत आहे ना ते म्हणजे की चहाची पावडर. तर चहा पावडर जी असते ती आपण डायरेक्ट घालू शकतो किंवा तुम्ही चहा पावडर रात्रभर थोड्या पाण्यात भिजत घाला आणि ते तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये जरी याला घातलंत ना तरी याची पानं खूप मस्त वाढतात. आणि तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे की अशा प्रकारे जी वरची जी टिपची जी पानं असतात ना 2-3 पानं तर ती खोडायची मध्ये मध्ये. मग तिथून बघा नवीन नवीन छान ब्रांचेस निघतात आणि मस्त आपलं जे जेड प्लांट आहे ना ते छान बहरतं. तर असं म्हटलं जातं की वास्तूच्या हिशोबाने हे जेड प्लांट जे आहे ते आपल्या एंट्रन्सला ठेवायचं. पण कधी कधी काय होतं की एंट्रन्सला एवढा सूर्यप्रकाश येत नाही. तर मग त्यावेळेला काय करायचं, तर तुम्ही अशा वेळेला ना 2 जेड प्लांट ठेवा की जे तुम्ही सायमल्टेनियसली म्हणजे 2 दिवस तुम्ही बाहेर 2 दिवस हे आतमध्ये असे शिफ्टिंग करू शकता. आणि असं मस्तपैकी तुमचं जेड प्लांट आहे ना छान मस्त सर्वाईव्ह होईल. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये ना हवं तसं तुम्ही याला छान म्हणजे तार किंवा असं काही लावून छान मस्त त्याला असं एक वेगळा शेपही देऊ शकता. तर अशा प्रकारे तुमच्याकडे पण जेड प्लांट असेल तर तुम्ही याची काळजी घ्या. म्हणजे आता मी स्वतः आता बरेच दिवस झाले मी इथे हा अनुभव घेतला झाडाचा आणि म्हणून म्हटलं चला की ज्यांना माहिती नसेल तर त्यांनासुद्धा हे शेअर करू. कारण नर्सरीमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी हे इनडोअर प्लांट म्हणून सेल केलं जातं, पण हे इनडोअर प्लांट अजिबात नाही आहे. तर हल्ली सकाळी 8 वाजताच इतकं कडक ऊन पडतंय की असं वाटतंय की बघा की अगदी दुपार झाली आहे, दुपारचे 12 वाजले असतील इतकं ऊन वाटतंय. खरंच मला कधी कधी विचार करते ना तर खूप म्हणजे हे वाटतं की खरंच जे बाहेर जे रस्त्यावरती जे लोक काम करतात किंवा ज्यांचं सततचं बाहेर फेरीवाल्यांचं जे काम आहे किती त्यांना या उन्हामध्ये खरंच खूप त्रास होत असेल. तर हा जो एवढा कडक जो उन्हाळा पडलाय ना तर ह्याच्यापासून आपण हाच बोध घेतला पाहिजे की खरंच किती म्हणजे निसर्गाची जी हानी होते ना तर त्याचा कुठेतरी जो परिणाम आहे तो शेवटी आपल्यालाच भोगायला लागणार आहेत. म्हणजे जसं नेहमी म्हटलं जातं ना की आपल्या कर्माची फळं आपल्यालाच भोगायला लागतात. तर तेच हे आहे की जे सगळं निसर्गाची जी हानी होते ना तर त्याचे परिणाम म्हणजे हे जी वाढती ही एवढी हीट प्रचंड. मला सांगा आधीसुद्धा उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडायच्या, उन्हाळे असायचे, पण असे उन्हाळे तुम्ही कधी बघितलेत का? तर आता उन्हाळ्यामध्ये ना मला कोथिंबीर नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये मला कोथिंबीर खूप आवडते. तर म्हणून कोथिंबीर मला जास्तीत जास्त मी स्टोअर करून ठेवते. तर आता मी सध्या ना अशा प्रकारे स्टोअर करते म्हणजे धुवत नाही अजिबात. ती धुतली ना त्यात थोडं जरी पाण्याचा अंश राहिला ना तर लगेचच ती खराब व्हायला सुरुवात होते. तर म्हणून जेव्हा कोथिंबीर तुम्हाला वापरायची आहे तेव्हा थोडी थोडी कोथिंबीर घेऊन तुम्ही धुवून मग ती डायरेक्टली वापरायला घ्या. बघा बरेच दिवस कोथिंबीर तशीच्या तशी छान राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कढीपत्ता. तर कढीपत्ता भरपूर मिळाला होता, जवळपास 10 रुपयाला एवढा कढीपत्ता आला होता. तर कढीपत्त्याचं मी काय करते, पानं पूर्ण काढून ठेवत नाही, तर फक्त ज्या दांड्या असतात ना, फांद्या असतात छोट्या छोट्या, तर त्या मी एक एक दांडी अशी वेगवेगळी करून ठेवते, अख्खी ठेवते. म्हणजे कढीपत्ता भरपूर दिवस चांगला राहतो. आणि याच्यामध्ये पण आहे ना, हे पण मी धुवून ठेवत नाही. हा पण मी कढीपत्ता पण असाच ठेवते. बरेचदा काय होतं, धुतात त्यानंतर तो सुकवला जातो, पण सुकवण्याच्या म्हणजे वाळवण्याच्या प्रोसेसमध्ये तो अर्धा आणखीन सुकतो आणि मग तो लवकर काळा पडतो. तर म्हणून मी जसं करते तर ते मी तुम्हाला सांगते की आता मी सध्या मागचा संपूर्ण महिना मी अशा प्रकारेच यूज करून बघितलं, तर दोन्ही या गोष्टी खूप छान व्यवस्थित राहिल्या.
तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही गोष्ट शेअर करू, किंवा तुम्हाला जसं आवडत असेल किंवा तुमचा जसा प्रिफरन्स असेल, जर तुम्ही धुवून ठेवत असाल तर तुम्ही धुवूनही ठेवा, पण शक्यतो अशा प्रकारे ठेवलात ना तर भरपूर दिवस म्हणजे निदान 1 आठवडा किंवा 10 दिवस तरी या दोन्ही गोष्टी अगदी ताज्या फ्रेश राहतात. आणि अशा प्रकारचे कंटेनरसुद्धा नक्की वापरा. तर पहिले सकाळी सकाळी चहा घेतला ना, ती सवयच लागली आहे की सकाळी आणि संध्याकाळी 2 टायमिंग चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर चहा पहिले घ्यायचा, मस्त तरतरी येते आणि त्यानंतर कामाला सुरुवात करायची. तर बऱ्याच ताईंनी विचारलं की ताई तू स्वामींचं तिथे सिंहासन बसवलंस, पण मग आता हा दत्तगुरूंचा फोटो कुठे ठेवलास? तर बघा आता इकडच्या गोष्टी तिकडे कराव्याच लागतात, आपल्याला थोडीशी ॲडजस्टमेंट करावीच लागते. तर म्हणून फोटो जो आहे ना तो इथे ठेवला आहे, जिथे मीराबाईंची मूर्ती ठेवली होती. आणि त्याच्या समोरच जी माझ्याकडे ती गौमाता आहे, तर गौमाता इथे समोर ठेवली. तर किती सुंदर दिसतोय ना इथे फोटो, खूप छान वाटतो. आणि वरून जो लाईट येतोय ना त्यामुळे तो आणखीनच छान वाटतोय. आणि मग इथली जी मीराबाईंची मूर्ती होती ती कुठे ठेवली तर सांगते, थांबा ती पण कुठे ठेवली ते पण सांगते. तर सकाळी अशी छान पूजा चालू होती यांची, मग ह्यांच्या हाताने त्यांना म्हटलं तुम्हीच इथे सगळं व्यवस्थित ठेवून द्या. आणि बघा ही मीराबाईंची मूर्ती आहे ना ती ही इथे ठेवली. ही मूर्ती ना मी महाबळेश्वरला आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा तिथून मी ही मूर्ती घेतली होती. आणि इतकी सुंदर आहे ना ही मूर्ती, म्हणजे या मूर्तीमधले मीराबाईंचे जे चेहऱ्यावरचे भाव आहेत ना ते खूप 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 सुंदर आहेत. म्हणून मला ही मूर्ती खूप आवडते. आणि बघा या पॅनलमध्ये तिथे ती खूप सुंदर दिसते. तर इथे स्वामींची खूप छान छान गाणी, गजर सगळं सुरू होतं. आणि त्याच्यासोबतच आपली देवपूजासुद्धा झालेली आहे. तर घरामध्ये ना माझ्या बऱ्याच काही गोष्टी अजून खूप साऱ्या पेंडिंग आहेत. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की एक गोष्ट जी मला जशी जशी आवडते तर तशी मी ती लावते. तर ही जी फ्रेम तुम्हाला दिसते ना ही मी कोल्हापूरला जेव्हा गेली होती तर एका ताईने मला ही, जेव्हा तिथे कोल्हापूरला मीटअप केलं होतं रंकाळ्यावर, तर तेव्हा एका ताईने स्वतःच्या हाताने बनवलेली, पेंट केलेली अशी फ्रेम मला दिली होती. तर हिच्यासाठी ही एक जागा खूप स्पेशल मला वाटते की मी आता इथे बऱ्याचदा उभं राहून किंवा बसून मी इथे छान व्लॉग शूट करते. तर तेव्हा ती फ्रेम, आणि मी इथे समोर जेव्हा पण बसते ना तेव्हा ती नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहते. आणि खूप छान त्यांचे जे आशीर्वाद आहेत, त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचे जे ब्लेसिंग्स आहेत ते नेहमी माझ्यासोबत राहतात. तर मी गेली होती शॉपिंगला, आणि शॉपिंगला म्हणजेच की झाडं, परत जे पाण्याचा माठ आहे तो मी घेतला. तर एका ताईने विचारलंसुद्धा की पाण्याचा माठ कितीला घेतला असं. इथे मला त्यांनी 400ला सांगितला होता, पण मी 2 माठ घेतले होते म्हणून त्याने मला 300ला केला होता तो माठ. पण मला माहीत नाही, प्रत्येक म्हणजे कस्टमर वाईज ते लोक चार्जेस लावतात किंवा आपण जसं बार्गेनिंग करू त्याच्यावरती असतं. तर मी इथून बघा हे मधुमालतीचं झाड घेतलं, खूप सुंदर फुलं यायला येत आहेत छान. तर हे एक झाड घेतलं. आणि दुसरं जे आहे ना ते इंडोर प्लांट आहे, म्हणजे आउटडोर आणि इंडोर दोन्हीही चालतं ते. तर ते एक प्लांट घेतला आणि त्याचं बघा पानं किती सुंदर आहेत. मला ह्याचा कलर खूप आवडला, स्पेशली जो असा पर्पल कलर जो असतो ना वेगळा, असा जांभळा कलर तसा आहे. आणि म्हणजे बॅक साईडने जांभळा कलर आहे आणि पुढून तुम्ही बघाल ना तर याच्या पानांना बघा वेगळीच अशी सुंदर अशी डिझाईन आहे. तर खूप आवडलं मला हे झाड बघितल्या. आणि असे जे हे वेलींचे झाडं असतात ना हे कटिंग्स थ्रू आपण ह्याच्या आणखीन भरपूर म्हणजे प्लांट्स बनवू शकतो. तर म्हणून अशी वेलींची झाडं मला खूप आवडतात. ती दिसायला पण खूप सुंदर आणि त्यांचं जे मेंटेनन्स असतं ना ते पण खूप कमी असतं. तर तेवढ्यात आले हे दादा, ते म्हणजे की जेव्हापासून म्हणजे मी केंटचं फिल्टर घेतलं आहे तेव्हापासून हे दादा हेच म्हणजे सर्व्हिसिंग करतात.
तर वर्षातून एकदा तरी मी ह्याचे सगळे जे फिल्टर्स आहेत ना ते पूर्ण चेंज करते. कारण तुम्ही बघा, जो आउटर फिल्टर आहे त्याला बघितलं तुम्ही किती डस्ट आहे, अगदी व्हाईट अँड व्हाईट असतो आणि तो बघा एवढी म्हणजे माती येते आणि पाणी ना सध्या खूप गढूळ येत होतं. तर म्हणून मी म्हटलं की फिल्टर पूर्ण चेंज करून घेऊ. आधीचा जो नवीन फिल्टर मी इथे बसवला होता त्याची राम कहाणी तर तुम्ही ऐकलीच असेल. त्याचं पुढे काहीच नाही झालं, तो माझा संपूर्णपणे वेस्ट गेला. आणि आता म्हणून तिथपासून आम्ही कानाला खडा लावला की जी गोष्ट वापरली आहे ना तीच गोष्ट वापरायची, भले सेम रिपीट झालं तरी चालेल. पण आपण खूप कधी कधी नवीन काहीतरी ट्राय करायला जातो, पण मग त्याचे परिणाम आपल्यालाच भोगायला लागतात. तर म्हणून बघा अशा प्रकारे हे दादा हे सगळे फिल्टर चेंज करतात. म्हणजे ह्याच्यात टोटली एक मोठा म्हणजे 1, 2, 3 आणि 4 आउटर पकडून 4 असे टोटल 4 फिल्टर असतात याच्यामध्ये. आणि ते पूर्ण सगळे फिल्टर मी वर्षातून एकदा चेंज करते. आता हे फिल्टर आहेत ना मागे 2023मध्ये चेंज केले, त्याच्यानंतर मी चेंज केले नव्हते कारण मध्ये तो दुसरा फिल्टर आणला होता. तर म्हणून मग आता परत म्हटलं दादांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं मला सगळे फिल्टर चेंज करून द्या. तर हा अगदी इझी टू यूज मी तुम्हाला सांगेन की ज्यांना पण खरंच अगदी बेसिक फिल्टर घ्यायचं असेल तर केंटचा हा फिल्टर खूप 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 चांगला आहे. आता मी जवळपास 7 ते 8 वर्षांपेक्षा जास्त झालं मी हा केंट यूज करते. काहीही याची कंप्लेंट नाही आहे अजिबात आणि अगदी म्हणजे इझी टू यूज आहे हँडल करायला. तर हा फिल्टर आता सध्या तरी खूप छान काम करतो आहे. मी दादांना विचारलं की म्हणजे मला फिल्टर चेंज करायची गरज आहे का, तर ते म्हणाले काही गरज नाही आहे, फक्त वर्षातून एकदा हे फिल्टर्स तुम्ही चेंज केले तर तुमचं अगदी व्यवस्थित पाणी येतं. तर बाहेरचा फिल्टर बघा किती खराब झाला होता. तर ही एक सर्व्हिसिंग झाली, हे एक मोठं काम झालं माझं. त्यानंतर इथे आता सध्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना. तर मुलं सारखं आपल्याला हेच ऐकायला येतं, मम्मी बोर होतं आहे. तर टी व्ही बघून झाला, मोबाईल बघून झाला तरी काही होत नाही आहे. तर मग म्हटलं आता ह्यांना काय करायला लावायचं नक्की. तर त्यांना निष्ठाला ना खूप पेंटिंगची खूप आवड आहे आणि माझ्या मोठ्या दिरांची मुलगी म्हणजे गुड्डू, तर ती पण आता सध्या आली आहे सुट्ट्यांमध्ये. तर त्यांनाच खूप म्हणजे वाटत होतं की मम्मी काहीतरी आम्हाला दुसरं काम द्या, आम्हाला हे करून करून कंटाळा आला आहे. तर म्हटलं चला ही आतली जी ग्रिल आहे ना ही निष्ठाच्या बाल्कनीमधली ग्रिल आहे, तर म्हटलं ही कलर करायची, ह्याचं काम एक पेंडिंग आहे. तर त्यांनी लगेचच हो म्हटलं आणि लगेचच करायला सुरुवातसुद्धा केली. तर मी जस्ट बघायला आली. पण ही अशी कामं करताना मुलांना एकटं कधीच करून देऊ नका. जी अशी काही कामं सांगाल तर तेव्हा तुमच्या ऑब्झर्वेशनच्या खालीच मुलांना ही कामं द्या. तर म्हणून मी पण बसली तिथे त्यांच्यासोबत कलर करायला आणि मला तर पेंटिंगची प्रचंड आवड आहे, त्याच्यामुळे मला पण खूप आवडतं असं काही काही वेगवेगळं कामं करायला. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या इथली जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये फक्त अभ्यासक्रम तर तो शिकवला जातो. पण बाहेरच्या देशात म्हणजे जापान किंवा कोरिया या ठिकाणी बघा तुम्ही की चायना या ठिकाणी मुलांना जे रोजच्या लाईफमध्ये आपल्या ज्या ज्या गोष्टी कामात येतात, म्हणजे लाकडाच्या वस्तू बनवणं, इलेक्ट्रिसिटीचं कसं काही रिपेरिंगचं काम करायचं, घरातल्या ज्या काही गोष्टी असतात त्या घरच्या घरी कशा रिपेअर करायच्या, हे सगळं त्यांना शिकवलं जातं. तर खरंच हे खूप इम्पॉर्टंट आहे की म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण कोणावरती कधीच डिपेंड राहणार नाही. आपल्याला जर आपल्या घरातल्या या सगळ्या गोष्टी हळूहळू रिपेअर करता आल्या तर इतर लोकांमध्ये कधी आता समजा कोरोनासारखी गोष्ट होती तर तेव्हासुद्धा आपल्याला कुठे म्हणजे असे सर्व्हिसवाले किंवा ह्या सगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या. तर तेव्हा तुम्ही स्वतःहून जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही अगदी इझिली या गोष्टी करू शकता. तर म्हणून फक्त हे एक ब्लॅक ऑइल पेंट आणला, ब्रश आणले आणि त्यांना म्हटलं छान मस्त असं बसल्या बसल्या इथे कलर करा. तर त्यांनी तोंडाला मस्त रुमाल बिमाल लावून सगळं अगदी रेडी होऊन छान इथे बसल्यात. आणि संध्याकाळची मस्त अशी हवा पण छान येत होती, सुटली होती. त्यांना म्हटलं दुपारचं काही करायचं नाही कारण दुपारचं खूप कडक ऊन असतं आणि इथे पण ऊन खूप कडक येतं. तर म्हणून संध्याकाळी छान त्यांनी त्यांचा टाईमपास चालला होता हा. आणि तुम्हाला सांगू की असंच मस्करीमध्ये चाललं होतं आमचं, पण त्यांनी खरंच ते कंप्लीट केलं. आणि कलर केल्यानंतर बघा तुम्ही डिफरन्स की किती सुंदर दिसते ते. म्हणजे ही बाहेरची जी ग्रिल आहे ती काय आपल्याला कलर करता येणार नाही, पण ही अगदी हाताशी आहे. तर म्हणून त्यांना सांगितलं होतं. आणि बघा जिथे कलर नाही आहे तो पोर्शन आणि जिथे कलर केला जातो आहे तो पोर्शन, यातला फरक तुम्हाला दिसत असेल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी घरातल्या ज्या खरंच मुलं करू शकतात ना, तर अशा गोष्टी तुम्ही त्यांना नक्की करायला द्या. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो, मुलांची काम करण्याची
तयारी होते. आपणच जर त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये नाही नाही म्हटलं ना, तर मुलं कुठलीच गोष्ट करायला बघत नाहीत. त्यांच्या अंगामध्ये आळस निर्माण होतो. तर म्हणून एक म्हणजे म्हणतात ना, की खेळण्याच्या दृष्टीने का होईना पण काम त्यांच्याकडून केलं जातं. आणि बघा किती सुंदर वाटतंय. त्यांनी एकदम मस्त असं छान काम केलं आहे. तर मला पण खूप चांगलं वाटलं, खूप भारी वाटलं. तर असं काही ना काही तुम्ही घरातल्या गोष्टी करू शकतात. तर हा बघा, हा सँडपेपर असतो. तर अशा ठिकाणी म्हणजे जेव्हा ग्रिल्स वगैरे असं काही तुम्हाला कलर करायचं असेल किंवा काही घासायचं असेल ना, तर तेव्हा हा सँडपेपर वापरला जातो. आणि हे बघा, घरी बसून यांचं काय काय कामं चालली आहेत. सगळी कामं म्हणजे कलरच्या रिलेटेडच सगळी त्यांची कामं चालली आहेत आणि असं काही ना काही त्या मस्त बनवत असतात. तर अशा घरातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला सतत अपडेट करत राहाव्या लागतात. म्हणजे जसं आपली रोजची घरातली साफसफाई असते ना, तर तसंच ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा नेहमी आपल्याला सर्व्हिसिंग वगैरे करत राहावी लागते. जसं AC म्हणा, आपलं जे पाण्याचं फिल्टर आहे म्हणा, बऱ्याच काही गोष्टी ज्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी आहेत त्या वेळोवेळी त्यांची काळजी घ्यावी लागते. तर असं सगळं माझं काय ना काय कामं सगळे चालू आहेत, चालू असतात. आणि एक गोष्ट जी तुम्ही खूप सगळ्यांनी विचारली होती, जो आपण स्वामींचा सिंहासनाचा मी जो म्हणजे सिंहासन दाखवलं होतं की स्वामींचं सिंहासन बनवलंय, तर त्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला, तो म्हणजे की या छत्रीतल्या बाबतीतला. तर ही आपली छत्री अजून लागली नाहीये, कारण प्रभावळ जी बनणार आहे स्वामींच्या बॅक साईडला जी प्रभावळ बनणार आहे, तर त्या प्रभावळलाच ह्याची अटॅचमेंट करणार आहे. तर म्हणून आता सध्या लावली नाहीये छत्री. पण ही जी छत्री आहे ना, ही दहिवडकर सराफ यांनी ही छत्री बनवली आहे, म्हणजे छत्र आहे. ह्याच्यामध्ये बघा ओम श्री, हे ॲक्च्युली त्यांच्या बाबांनी बनवली आहे. म्हणजे योगेश दादा आहेत ना, तर त्यांच्या बाबांनी ही स्वतः छत्री बनवली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः, मी ही गोष्ट सांगितली नव्हती त्यांना, मी फक्त डिझाईन सांगितली होती. तर त्यांनी स्वतः याच्यामध्ये श्री, ओम, स्वस्तिक असं सर्व चिन्ह याच्यामध्ये घातलेले आहेत. आणि म्हणतो ना की ही खरंच स्वामींचीच इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेनुसारच सगळ्या गोष्टी होतात. तर ही संपूर्ण अशी ही चांदीची छत्री आहे. आणि ही मी कशी बनवली, तर मी काय करत होती माहिती आहे, दादांकडे मी आपला जो दर महिन्याचा गुरुपुष्यामृत असतो किंवा काही शुभ योग असतो, तर तेव्हा तुम्ही दर महिन्याला ना चांदी घेत जा. कारण आता पहिले घ्यायचो सोनं वगैरे, म्हणजे 1 ग्रॅम वगैरे असं मी भिशी लावली होती वेस्टला खूप वर्षाआधी जेव्हा मी जॉब करत होती तेव्हा. पण आता काही ती गोष्ट पॉसिबल होत नाही. आणि आता सोन्याचे भाव कुठे पोचलेत तुम्हाला माहिती आहे. तसेच चांदीचे भाव पण खूप आता वाढलेले आहेत. पहिले चांदीला काहीच व्हॅल्यू नव्हती, पण आता चांदीचे भाव सुद्धा किती वाढलेत. तर मी दादांना जसं विचारलं ना, तर 10 ग्रॅम चांदी आता आपल्याला 1000 ते 1100 ह्या काहीतरी रेटने पडते 10 ग्रॅमचा कॉईन घेतला तर मग म्हणून विचार केला की का नाही आपण दर महिन्याला जर असा 10 ग्रॅमचा किंवा 5 ग्रॅमचा चांदीचा कॉईन घेऊन ठेवला, तर आपल्याला अशी एखादी मोठी वस्तू किंवा आपल्याला जेव्हा देव घडवायचे असतात तर तेव्हा सुद्धा आपल्याला ते खूप उपयोगी पडू शकतं. जसं सोन्याचा भाव वाढतोय तसंच चांदीचा सुद्धा भाव वाढतोय. आणि जर आपण चांदी घेऊन ठेवली, अशी जमा केली, तर आपल्याला एकत्रितपणे अशी मोठी वस्तू बनवता येते. तर तसंच मी हे केलं, जी जमा केली होती चांदी, तर त्याच्यापासून हे बनवून घेतलं. मला माहित नव्हतं की हे बनवायचंय, मला एवढं माहिती होतं की काहीतरी करायचंय, म्हणजे देवांच्या बाबतीत किंवा काही ना काही गोष्टी लागतात, तर त्याच्यासाठी म्हणून मी अशी चांदी जमा करत होती. आणि त्याची बघा किती छान वस्तू आज बनली आहे स्वामींसाठी. तर असंच तुम्ही करू शकता. जो दर महिन्याचा आपला गुरुपुष्यामृत योग असतो, तर गुरुपुष्यामृतला खूप शुभ मानलं जातं की आपण जेव्हा असे चांदी किंवा सोनं असं आपण जेव्हा खरेदी करतो त्या दिवशी, किंवा कुठलेही धातू, तर तो खूप शुभ मानला जातो. तर म्हणून ज्यांना जमत असेल, आपल्याला जसं जमत असेल तसं तुम्ही अगदी 5 ग्रॅम घ्या किंवा अगदी थोडी थोडी जरी घेतलीत ना, जसं आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे तळे साचे, तर तशीच ही गोष्ट आहे. आणि ही खूप छान आयडिया आहे, तुम्ही सुद्धा करा. मी तर करतेच. आता अक्षय तृतीयेला सुद्धा मी ह्यावेळी चांदीच घेतली, सोनं नाही घेतलं. तर अशा प्रकारे आपण थोड्या थोड्या संचय करून आपण काहीतरी छान वस्तू बनवू शकतो. तर दादांकडे मी ते कॉईन घेते दर महिन्याला आणि त्याच्यापासून असं काय काय मस्त मस्त बनवता येतं. तर मस्त आयडिया आहे ना. आणि ही छत्री पण तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली. स्वामींचं सिंहासन सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. बऱ्याच ताईंनी सांगितलं की ताई सिंहासनाच्या दोन्ही बाजूला तू छान लोड बनव. तर त्याचंही काम माझं आधीच सुरू आहे.
त्यानंतर प्रभावळचं काम सुरू आहे. तर जेव्हा संपूर्ण होईल ना तेव्हा आणखीन छान वाटेल. स्वामींचं एकदम जसं सिंहासन असतं ना तसं सिंहासनच वाटेल स्वामींचं. तर अशी ही काय काय माहिती होती ती पण तुम्हाला दिली. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.